ज्या प्रकारे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे आणि यामध्ये मुंबई महापालिका आता काँग्रेस असेल किंवा शिवसेना ठाकरे गट असेल स्वबळावर लढवायचा त्यांनी विचार केलेला आहे। या सगळ्याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप मुंबई उपाध्यक्ष आणि मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा आहेत। आता स्वबळावर लढवण्याचा विचार म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने तर केलेलाच आहे। वर्षा गायकवाड असं म्हणतात की आमची सुद्धा अशीच इच्छा आहे की स्वबळावर लढवायची। तुम्ही काँग्रेस अनेक वर्षांपासून मुंबईतली पाहिलेली आहे। आधी तर ज्या प्रकारे ही आघाडीत बिघाडी होती त्याच्याकडे कसं बघा तुम्हाला आधीच कळलं होतं म्हणून तुम्ही भाजपमध्ये उडी मारली? नाही, मी एक आपला सांगू इच्छितो की मला जे तिकीट नाही मिळालेलं आहे आणि कोणाचे ऐकायचं नाही। काँग्रेसमध्ये एक असं आहे की कोणाच्या ऐकायचं नाही, स्वतःची मर्जी, स्वतःचे एक आपला स्वतःचे घराचे बघायच्या। तो याबाबत जेव्हा तिकीट मला नाही मिळालेले ते या निमित्ताने मी बाहेर पडलेला आहे आणि भाजपचे आज उपाध्यक्ष आहे आणि भाजपचे आता या कार्यकालमध्ये मी काम करत आहे। या जे बिघाडी बोलतात हे होणार होते। आपल्याला माहीत आहे की लोकसभामध्ये एक नरेटिव्ह होता, त्या नरेटिव्हच्या आधारावर तुम्ही लोकांना सांगितलं जे संविधान बदल आणि जेव्हा त्याचे नंतर भाजप आणि महायुती सरकारने या नरेटिव्हचे बरोबर लोकांकडे जाऊन त्याचे योजना आणि लोकांसाठी जे काय करणार आहे आणि काय केलेलं आहे जेव्हा लोकांना माहीत पडला तो आपला असेंब्लीमध्ये आपण बघितलं की या महाविकास आघाडीचे पूर्ण पाणीपत झालेलं आहे। तुमची नाराजी कोणावर होती? मुंबई काँग्रेसवर होती, महाराष्ट्र काँग्रेसवर होती किंवा गडबड कशात आहे? नाही, गडबड असा आहे की मुंबई काँग्रेसमध्ये जे आता अध्यक्ष बसलेला आहे, मी याच्या भाजपमध्ये काही बोलायचं नाही, बट जे कार्यकालमध्ये मी बघितलेलं आहे ते एक आपल्याला कोरोनामध्ये एक वाक्य मी आपल्याला जे उद्धव साहेबने जे वाक्य दिले होते की माझा कुटुंब माझा जबाबदारी, तो त्यांनी केले। त्याचे कुटुंब आणि त्याचे जबाबदारी त्यांनी पार पडले। तो त्यासाठी काँग्रेसचा आज बघा की त्याचे काय हाल झालेला आहे। मुंबईमध्ये काँग्रेसच्या काम करणारे माणसं आता नाही। पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमची पण स्वबळावर म्हणजे काँग्रेसची पण स्वबळावर लढण्याची ताकद आहे मुंबई महापालिका। माहीत पडणार जेव्हा 2017मध्ये जेव्हा तुमच्या 17मध्ये निवडणूक झाला, कॅन्डिडेट नाही होते काँग्रेसकडे। 227मध्ये फक्त 125 जे कॅन्डिडेट होते ते बरोबर लढू शकत होते, बाकी 112 कॅन्डिडेट नाही होते। माझा स्पष्ट आहे की स्वबळावर लढा। बघा माझा यामध्ये असं हे आहे की त्याला सिंगल डिजिटमध्ये येणार, 10 पण येणार नाही, डबल डिजिट क्रॉस नाही करणार। काँग्रेसचा बोलतो मी। 32 होते मागच्या वेळेस, मागच्या 32 होते आणि त्याचे नंतर तुम्ही बघा ना की काय काय झालेलं आहे। आता बघा ते कशासाठी बोलतात की मी इंटरव्ह्यू बघितलं नाही, आम्ही आघाडीमध्ये लढायला पाहिजे। स्वतःला माहीत आहे, स्वतःला कॉन्फिडन्स नाही आहे आणि स्वतःचे यामध्ये जेव्हा महाविकास आघाडी आणि जे असेंब्लीमध्ये जे चालले होते हे माहीत पडला की 4 होते आता 3 झाला आणि तुम्ही स्वतः फक्त 9-10 सीट लढते। काँग्रेसच्या इतिहासामध्ये कधी कोणी 10 मुंबईमध्ये 10 लढले नाही, त्याला स्वतःला माहीत पडलं। ठाकरेंची शिवसेना म्हणते स्वबळावर लढणार, आम्ही ताकद दाखवणार मुंबई महापालिका। नाही, शिवसेनाचे असं आहे की आता त्याला माहीत पडलं की काँग्रेसचे सोबत जाणार त्याचे काय हाल होणार त्याला माहीत पडला आणि आता असं आहे की ते स्वबळावर लढला। महायुती भाजपचे नेतृत्वाखाली 150वर सीट मिळणार आहे आणि या महानगरपालिकामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचा झेंडा जे आहे, महापौर जे आहे महानगरपालिकामध्ये फडकणार आहे। हे लोकांना तर माहीत पडला आणि सगळ्याला माहीत पडला, आता हे होणार आहे। त्यामुळे होते रवी राजा त्यांनी सांगितलं की 10 सुद्धा म्हणजे जर स्वबळावर काँग्रेस लढली तर सध्याची स्थिती त्यांचं असं म्हणणं आहे की 10 सुद्धा नगरसेवक निवडून येणार नाहीत आणि महाविकास आघाडीतले सर प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा करत असेल तर जो काही विजय त्यांना हवा आहे तो विजय मिळणार नाही, तर महायुतीचे 150 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील। कॅमेरामॅन सचिन शिंदे समेत वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.